संपत्ती लुटू नये म्हणून सरकार पाहिजे. त्याला गरीबाला कशा करता पाहिजे. लक्षात येतं काय. हे सगळं हे असं आहे. आणि त्यामुळे मग तो म्हणतो, सुब्बाराव म्हणतो, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर, की हे सगळं दूर केलं पाहिजे. परंतु मोदी सरकार हे दूर करणार नाही कदाचित. कारण मोदी सरकारला राज्याच्या सहकार्याशिवाय हे करता येणार नाही. आणि मोदींना राज्याचं सहकार्य नको आहे. मोदी तो विभाजनाचा विचार करतात. त्यामुळे मोदीच्या काळात भारत तिसरी अर्थव्यवस्था होईल. आफ्रिकेमध्ये जाऊन सांगतात, ज्या देशात कोणी कोणाला विचारत नाही, तिथे त्रिनिदाद टोबॅगो कुठे आहे कोणाला माहित नाही, कोणाला नाव तरी कधी ऐकलं का कोणी, मला नाही माहित, तिथे जाऊन सांगतात की भारत तुम्हारे लिए करेगा. अरे आपल्या लोकांचं तर काही करा. तर अशा पद्धतीने जर मोदी या देशाचा कारभार करत असतील तर या देशामध्ये संविधानाचं तर दिवाळं वाजतच आहे. तसं संविधान तर नष्टपंथाला लागलेलंच आहे. परंतु अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आर्थिक गुलामगिरीही लादली जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आज मला असं वाटलं की तुमच्या समोर आर्थिक संबंधात बोलावं आणि म्हणून हे सगळे मुद्दे मांडले. याच्यावर विचार करा, मनन करा याच्यावर, कारण हे अत्यंत आवश्यक आहे.